नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। गोविंदराव वजारी फाउंडेशन द्वारा पदवीधर रोजगार मेला, इसमें 42 कंपनियों ने हिस्सा लेकर तुरंत नौकरी के पत्र दिए गए। गोंदिया स्थानीय लकी लान में सुबह 11 बजे विधायक अभिजीत बंड, इस अवसर पर सांसद नामदेवराव किरसान, विधायक सुधाकर अडबाले, रघुनाथ गायकवाड़, वंदना काड़े, पूर्व सभापति उषा सहारे, विजय बहेकार, जितेंद्र कतरे, दुष्यंत किरसान, विमल कतरे, मधुसूदन दनोडे आदि प्रमुखता से उपस्थित थे। सूत्र संचालन योगेश अग्रवाल ने किया। सतीश पारधी की रिपोर्ट। दाखवून दिलं। तुम्ही पाहिलं असाल, तुम्ही मोबाईल मध्ये मराठीवर आली, कारण की मराठी आपली मातृभाषा आहे। तर तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक आता सोशल मीडिया आपल्या सर्वांचा काय झाला एकदम मजबूत पुरावा। जोपर्यंत तुमच्याकडे सोशल मीडिया नाही आहे, पुरावा नाही, याचा काही अर्थ नाही आहे। याच्या आधी अभिजित दादाने सांगितलं तर काय पुरावा कसा, आज त्यांनी पुरावा दिलाय। प्रत्येक पर्सनल मोबाईलवर त्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध जे फॅकल्टी मध्ये, ज्या ब्रँच मध्ये शिक्षक कामगार मला खूप आवडतात ते, म्हणून या तिघांना नाव दिले त्रिदेव। काय नाव दिले? त्रिदेव। आणि पदवीधर मतदारसंघ काय असतं आणि पदवीधर आमदार कसा असतो हे जनतेपर्यंत पोहोचविण्याचं ज्यांनी काम केलं असे आमचे सहकारी आमदार सन्माननीय अभिजीतजी वंजारी। या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय रघुरामजी गायकवाड, या ठिकाणी उपस्थित असलेले सिनेट सदस्य सन्माननीय शकील सत्तारजी आलेले आहेत। ते सर्व या कंपन्यांचे प्रतिनिधीगण आणि समस्त या मेळाव्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल नाही होईल हे सगळं बघण्यासाठी त्यांचे काही पालकवर्ग सुद्धा आले असतील। ते सर्व करते हैं आज की नई खबर की। हजाराच्या वर आता युवक सगळे येऊन गेलेले आहेत। या सर्व युवकांना 3 कंपन्यांसमोर जाऊन त्यांना इंटरव्ह्यू देण्याची मुभा आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून दिली होती आणि जास्तीत जास्त युवकांना ऑफर लेटर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। ऑफर लेटर दिल्यानंतर ज्या ठिकाणी यांना कंपनीची ऑफर आहे, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल किंवा गोंदिया किंवा चंद्रपूर असेल, त्या ठिकाणी त्यांनी आपला जॉब स्वीकारून त्या ठिकाणी जीवनाची सुरुवात करावी अशा पद्धतीचा प्रयत्न आहे। दरवर्षी हा उपक्रम 6 जिल्ह्यामध्ये घेतो आणि आपल्या संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची समस्या आहे, त्याच्यावर मात करण्यासाठी अशा पद्धतीच्या कंपन्यांना घेऊन जर आम्ही त्या जिल्ह्यांमध्ये गेलो तर निश्चितपणे बऱ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न याच्या माध्यमातून आमचा आहे।